तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आता आपण रेडी टू वेअर साडी कशी स्टिच करायची तेच बघणार आहोत। तर इथं पाहू शकता तुम्ही साडी अशी मी पसरून ठेवलेली आहे। जो नेसता पदर आहे तिथून आपल्याला मापे टाकून घ्यायचे आहेत। तर साडीची मापे कशी टाकतात, कशी मापे घेतात हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याच्यापूर्वी मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा नक्की पहा। म्हणजे प्लेलिस्ट चेक करा, त्याच्यामध्ये साड्यांचे वेगळे सेक्शन आहेत, तर तुम्हाला सगळं समजेल। तर कंबर आहे किती, त्याच्यात 10 फक्त ॲड करायचं आहे। तर कंबर इथं 35 आहे, त्याच्यामध्ये 10 ॲड करून 45 वरती मी टिक मार्क केलेली आहे। पदराचं मापसुद्धा करेक्ट मोजून घ्या, म्हणजे साडी व्यवस्थित तुम्हाला स्टिच करता येईल आणि ती साडी शिलाई केल्यानंतर व्यवस्थित पुरेल सुद्धा तुम्हाला। तर नॉर्मली पदराचं माप आपण 95 घेतो, तुम्ही 95 घेतलं तरी चालतं, पण हाईटनुसार प्रत्येकीच्या बॉडी स्ट्रक्चरनुसार हे माप बदलत असतं। तुम्ही अंगावरती मापे घ्या नंतरच टाका, बट इथं मी 95 घेते। नॉर्मली 95 घेतलं तरी चालतं। तर पदराच्या साईडला यायचं आणि तिथून आपण पदर मोजायला सुरुवात करायची आहे। ज्या ठिकाणी आपलं 95 भरतं त्या ठिकाणी आपण टिक मार्क करायची आणि नंतरच त्याच्या मधला जो पोर्शन आहे त्याच्या आपण प्लेट्स बनवायच्या आहेत। जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या शिलाई करायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती भरपूर व्हरायटीच्या साड्या मी पहिला शिकवलेल्या आहेत, ते व्हिडिओसुद्धा नक्की पहा। शिकवण्याची पद्धत एकदम सोपी आहे, सोप्या पद्धतीने सर्व साड्या शिकवलेल्या आहेत। तर तुम्ही जस्ट पहिल्यांदाच स्टिचिंग करत असाल किंवा पहिल्यांदाच शिवण क्लास शिकत असाल तरीसुद्धा तुमच्या लक्षात येईल एवढी सोपी पद्धत आहे। तर इथं करेक्ट 95 आलेलं आहे, तर या ठिकाणी मी इथं टिक मार्क करते आणि जो मधला पोर्शन आहे त्या ठिकाणी आपण प्लेट्स बनवून घेणार आहोत। तर प्लेट्स बनवताना नेहमी पदराकडच्या साईडला त्याची तोंडे येतील अशा पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत, कारण ज्यावेळेस तुम्ही नवीन असता त्यावेळेस प्लेट्स कोणत्या साईडला करायच्या तेच तुम्हाला कळत नाही आणि चुकून ते त्याची साईड बदलू शकते। त्यामुळे ना प्लेट्स बनवताना नेहमी घ्यायची काळजी म्हणजे पदराच्या साईडला प्लेट्सची तोंडे यायला पाहिजेत। तर प्लेट्स वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता, म्हणजे इथं 5-5 इंचावरती टिक मार्क करून सुद्धा प्लेट्स बनवू शकता किंवा असं हे रेग्युलर आपण बनवतो त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही प्लेट्स बनवू शकता। तर हे रेग्युलर आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। वेगवेगळ्या पद्धती जर तुम्हाला शिकायच्या असतील तर याच्या पूर्वीचे व्हिडिओज बघा, प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगळी पद्धत दाखवलेली आहे। तर इथं करेक्ट प्लेट्स व्यवस्थित एका लाईनमध्ये एका शेपमध्ये मी बनवून घेतलेल्या आहेत आणि ह्या प्लेट्स व्यवस्थित आपण थोड्याशा अशा झाडून घ्यायच्या आणि त्याला बॉल पिन लावून सेट करून ठेवायचं आहे। आणि बॉल पिन लावल्यानंतर एक एक प्लेट घेऊन आपण ती सरळ व्यवस्थित करून ठेवायची आणि कडक इस्त्री करून घ्यायची। जेवढी जास्त तुम्ही इस्त्री कराल तेवढ्या ह्या प्लेट्स सेट होतील। नंतर कधीही तुम्ही साडी वॉश केली तरीसुद्धा त्या प्लेट्स जाणार नाही, तेवढ्या प्रॉपर पद्धतीने त्या सेट होतात। त्यासाठी एक 10 मिनटं तरी आपण त्याच्यावरून इस्त्री फिरवावी लागते, म्हणजे व्यवस्थित त्या सेट होण्यासाठी। आणि टेम्परेचर बघून कापड बघूनच तुम्ही त्याच्यावरती इस्त्री करा। जर तुम्हाला जास्त काळासाठी या प्लेट्स अशाच राहाव्यात असं वाटत नसेल तरी जस्ट आपण नॉर्मली इस्त्री करतो तसं केलं तरी चालतं, पण जास्त आता कंटिन्युअसली ह्याच प्लेट्स ह्या साडीमध्ये राहाव्यात असं जर तुम्हाला वाटत असेल तर जास्त वेळ म्हणजे 10 मिनटं तरी इस्त्री त्याच्यावरून फिरवत राहा प्लेट्स व्यवस्थित करून झाल्यानंतर। तर सगळ्या प्लेट्सचे अंतर व्यवस्थित आहे का बघा, प्लेट्स खालीवर झाल्या असतील तर व्यवस्थित त्या एका लाईनमध्ये करून घ्या, हा महत्त्वाचा पॉईंट आहे। नाहीतर काय होतं की खालच्या एखादी खालीवर होत असते, तसं होऊ नये म्हणून इथं थोडंसं काळजीपूर्वक आपल्याला सगळं काही करायचं आहे। प्लेट्स बनवल्यानंतर वरचं जे 5 इंचाचं अंतर असतं त्याच ठिकाणी फक्त आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। चौकोनी बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही टिप मारून घेऊ शकता किंवा स्ट्रेट लाईन ओढली तरीही चालेल। तर इथं मी चौकोनी शेपमध्ये याच्यावरती टिप मारून घेणार आहे। तर जर तुमच्याकडे मशीन नसेल तर तुम्ही हे हातावरती सुद्धा शिलाई करू शकता आणि अशी ही प्रॉपर साडी बनवू शकता। वरच्या साईडने व्यवस्थित प्लेट्स मी सेट केलेल्या आहेत, खालच्या साईडने सुद्धा त्या सेट करून घेते आणि इस्त्री केल्यानंतरचा त्याचा लुक बघा, व्यवस्थित मी इस्त्री करून घेतलेली आहे। वरच्या साईडला मी इथं एक बॉक्स शिलाई केलेला आहे, चौकोनी बॉक्स। तर असाच हा शिलाई करायचा असतो आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। पर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग।